गुड मॉर्निंग. आज आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहे आणि इथे मी पातळ पोहे आणि कांदा मिरची वगैरे चिरून जे आहे ते थोडंसं सुकवायला ठेवलं होतं, कारण आज मला बनवायचा होता चिवडा. तर सकाळी सकाळी आधी हे काम करून आटपून घेऊया म्हटलं, कारण मग ऊन होते आणि आमच्या इकडली ऊन म्हणजे एकदम हायेस्ट टेम्परेचर आहे सध्या विदर्भामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातलं. म्हणजे सकाळी 8-9 वाजल्यापासून ना अशी भयंकर गरमी होते की बापरे, खूप जास्त. तर इथे मी चिवडा करायला घेतला आणि बघते तर काय पोळ्या टाकून ठेवलेल्या होत्या, त्यामध्ये पूर्ण मुंग्या झालेल्या होत्या. आता उन्हाळा एवढा आहे म्हटल्यावर मुंग्या जिथे तिथे निघतच असतात. तर इथे मग मी पोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण साफ करून घेतल्या, त्यामधल्या पूर्ण मुंग्या वगैरे ज्या आहेत त्या काढून ठेवल्या आणि त्याला दुसरीकडे नेऊन ठेवून दिलं. आणि इथे सोबतच जे आहे पोहे भाजायला घेतला. तर मध्ये मध्ये एवढं जास्त गरम होत होतं की मध्ये मध्ये जाऊन जे आहे थोडीशी कूलरसमोर उभं राहून परत येऊन जे आहे ते परत पोहे भाजायला घेत होती. चिवड्याचे पोहे भाजायचे म्हटलं की जरा जास्तच वेळ लागतो. सोबतच इथे फुटाणे पण मी साफ करायला घेतले, कारण चिवड्यामध्ये फुटाणे टाकायचे होते. तर त्याचे वरचे जे कवर असतात ते पूर्ण काढून घेतले. त्यानंतर आमच्या घराच्या बागच्या साईडला जे आहे ना खूप सारा कढीपत्ता आहे. तर चला म्हटलं फ्रेश कढीपत्ता तोडून घेऊया. तो सुद्धा तोडून आणला, त्याला छान वॉश वगैरे केलं आणि इथे चिवडा करायला घेतला. त्यासाठी जे आधी शेंगदाणे तळून घेतले, सोबतच फुटाणे टाकायचे होते ते सुद्धा तळून घेतले. त्यानंतर कांदा जो सुकवलेला होता तो पण छान असा तळून घेतला. कांदा सुकवून जर आपण टाकला ना तर तो असा खूप तेल पीत नाही आणि छान असा ड्राय होतो. त्यामुळे जो आहे ना कांदा थोडासा उन्हात वाळवायचा, त्यानंतर त्याला यूज करायचं, छान होतो. त्यानंतर सोबतच बाकीचं सगळं मिरची, कढीपत्ता, बाकीचे सगळे मसाले, मीठ असं सगळं टाकून जे आहे ना मसाला छान बनवून घेतला. त्यानंतर तो पोह्यांमध्ये मस्त असा मिक्स करून घेतला आणि असा छान जो आहे त्याला हळूवार हाताने मिक्स केला, कारण पोहे जे आहे ना ते छान असे कडक झालेले होते मस्त. त्यानंतर इथे पूर्ण मिक्स केलं. त्यानंतर थोडीशी साखर ही प्रत्येक गोष्टीत जाते, तशी चिवड्यातसुद्धा जाते, टेस्ट छान येतं. तर इथे छान साखर वगैरे पण टाकून घेतली आणि त्यानंतर थोडासा हलका गरम होता चिवडा, तर हाताने असा मिक्स करून घेतला. नंतर यांनी आणली माझी आवडती गोष्ट, ती म्हणजे पेप्सी. मला खूप आवडते, आमच्याकडे भेटत नाही म्हणून इकडे आले की मस्त खाऊन घ्यायची. मला आवडते की नाही नक्की सांगा. चलो बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.